मीरा भाईंदरमध्ये एका इमारतीच्या 2 सुरक्षा रक्षकांवरती चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आणि या सगळ्या प्रकरणानं आता काहीसं गंभीर असं वळण धारण केलंय। आरोपी जैब जुबेर अन्सारी याच्या घराची झडती घेतल्याच्या नंतर काही हस्तलिखित नोट्स देखील जप्त करण्यात आल्यात। या चिठ्ठीमध्ये देशविरोधी कारवायांच्या संदर्भातल्या वाक्यांचा उल्लेख आहे। एका नोटमध्ये आयसिस, लोन वुल्फ, जिहाद, गाझा यासारखे शब्द आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली। शिवाय लोन वुल्फ म्हणजे एकट्यानं हल्ला करणारी विचारसरणी अशा आशयाचे मजकूर आढळल्यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्यात। एटीएस कडून देखील या नोट्सची सखोलपणे चौकशी सुरू आहे। आरोपीच्या पूर्वीच्या हालचाली, त्याचे डिजिटल व्यवहार, त्याच्या संपर्कातल्या व्यक्ती तसंच त्याच्या संवादाच्या नोंदींचा बारकाईने तपास केला जातोय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने गाझा मुक्ती अभियानाला देखील पैशांची मदत केली होती। या प्रकरणामध्ये आरोपीला न्यायालयानं 4 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। शिवाय आरोपीशी संबंधित ठिकाणं मुंबईसह ठाण्यामधील 3 ठिकाणी एटीएसनं छापेमारी केली आहे। दरम्यान या हल्ल्याच्या नंतर आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबाची माहिती समोर येते। जगामध्ये सुरू असलेल्या मुस्लिमांवरच्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी हल्ला केल्याची माहिती आरोपीनं पोलिसांना दिली। आरोपीनं केलेला हल्ला हा लोन वुल्फ प्रकाराचा असल्याचा संशय एटीएसला आहे। पण लोन वुल्फ म्हणजे नेमकं काय आपण बघूया। एकल दहशतवादामध्ये अशा व्यक्तींचा समावेश असतो। हल्लेखोर कोणत्याही विशिष्ट गटाशी संलग्न नसतात। हल्लेखोरांची कोणतीही स्पष्ट अशी विचारधारा देखील नसते। एखाद्या गटाशी निष्ठा असली तरी त्यांचे कोणत्याही सदस्यांसोबत थेट संबंध नसतात। हल्लेखोर एखाद्या विशिष्ट विचारसरणीचे अनुयायी असू शकतात। अतिरेकी समुदायांशी ऑनलाईन संवाद देखील ते साधू शकतात। तर लोन वुल्फ अशा काही आशयाच्या चिठ्ठ्या त्याच्याकडे सापडल्या। लोन वुल्फ प्रकाराचे हल्ले हे अमेरिका, लंडन, पॅरिस यामध्ये मोठ्या प्रमाणावरती होत असतात। दरम्यान मीरा रोड मधला प्रकार जिहादी विचारसरणीचा दिसतोय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। जिहादी प्रवृत्तीचे आणखी किती जण आहेत या सगळ्याचा शोध एटीएस करत असल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलं। साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय। इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। त्याला पकडलेलं आहे। आता एटीएस आणि एनआयची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल। याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासामध्ये पुढे येतील। दरम्यान मीरा रोड मधल्या हल्ल्याच्या प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या हे वोकाड रुग्णालयामध्ये पोहोचले आणि त्यांनी हल्ला झालेल्या दोन्ही सुरक्षा रक्षकांच्या तब्येतीची देखील माहिती घेतली आहे। शिवाय हिंदूंवरती हल्ला करणाऱ्यांना तुरुंगामध्ये सडवू असं देखील सोमय्यांनी म्हटलंय। कुछ महीनों में महाराष्ट्र में हिंदुओं के ऊपर, हिंदू बहनों के ऊपर, लड़कियों के ऊपर, छोटी बच्चियों के ऊपर जो इस्लामिक जिहादी माफिया जो आक्रमण कर रहे हैं उनको बरोबर जवाब दिया जाएगा। एक एक को 5-15 साल के लिए जेल में भेजा जाएगा। इसके पीछे लगभग 389 करोड़ का फंड आया है, उसका भी इन्वेस्टिगेशन हो रहा है। दरम्यान अन्सारींबाबत जेवढी माहिती होती तेवढी पोलिसांना दिल्याचं सुरक्षा रक्षक इंद्रजीत गोस्वामी यांनी म्हटलंय। आपने उनको देखा था आते जाते वक्त? आते जाते देखता था और बातचीत नहीं हुई है कभी। अच्छा, आपका भी स्टेटमेंट पुलिस ने आज सुबह लिया था, क्या कहे? नहीं, सुबह में नहीं, कल लिया था सुबह में। क्या पूछ रही थी पुलिस? बस यही पूछ रहे इनको जानते हो? हम कहा हाँ सर, यहाँ रहता है, जानता हूँ बस। और अब क्या बताएं। और कौन उनसे मिलने आता था? कभी कोई मिलने आया था? कोई नहीं, उनके घर पे कोई नहीं आता था। क्या उनका दिन का रूटीन क्या था? मतलब सुबह निकलते थे फिर काम से आते थे या घर पर ही रहते थे? अब देखो, सुबह 10 बजे जाते थे। अब शाम का मैं 8 बजे चला जाता था, तो फिर नहीं मालूम था कई बजे आते थे कई बजे नहीं। अच्छा,
तो इसके अलावा आपकी कोई जान पहचान नहीं है? कभी आप उनको बुलाने गए थे खोली पर? कभी नहीं। तर मी या इमारतीमध्ये मागील 7 वर्षांपासून काम करते, मात्र मी त्या घराचा दरवाजा कधीही उघडा बघितलेला नाही, अशी प्रतिक्रिया या इमारतीमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने दिली आहे. घर में जो रहता है बंदा जुबैर अंसारी, जिसने वो स्टैबिंग किया था, उसको कभी आपने देखा है? नहीं, खोलता ही नहीं था कभी दरवाजा। बेल मारते तो कचरा भी नहीं देता, कभी नहीं खोला उसने। कभी खोलता ही नहीं था, कचरा पार पाता था, पार्सल का कभी कभी पाता था, वो भी 15 दिन में 10 दिन में कभी पार्सल का ही कचरा पाता और कचरा नहीं पाता था उसका। उसको कोई मिलने आता था या कोई? नहीं, कभी नहीं आता, कभी देखा ही नहीं हम लोगों ने। बाजू वाले का कचरा लेते थे, उठा के आ जाते थे हम लोग। नीचे कभी उतरता नहीं था? नहीं नहीं, देखा ही नहीं हम लोगों ने तो कभी। घर से बाहर ही नहीं निकलता था? और मैंने देखा नहीं, यहाँ 7 साल से काम कर रही हूँ, मैं नहीं देखा उसको कभी। वो कितने साल से वहाँ पर रह रहा है? उसको ये मेरे को नहीं मालूम, क्यों मेरा दामाद का डेथ हुआ था तो हम लोग गांव चले गए थे, मैंने नहीं देखा कब आया कब नहीं। अभी हम लोगों को तो मालूम पड़ा, अभी तीसरे माले पे कोई रहता है, हम लोगों को नहीं मालूम। हम लोग ने पड़ोसियों से बात की तो उन्होंने भी वही कहा कि हम लोग ने कभी देखा नहीं था, कभी नहीं देता था कचरा, हम लोगों ने देखा ही नहीं था उसको। आपसे बात हुई उससे? नहीं, वो एक दिन निकला था, वो नीचे मिला था मेरे को, ईद के दिन बोलता है आपको ईद मिला क्या? मैं क्यों नहीं भैया, हम लोग गए नहीं तुम्हारे घर पे। कौन से माले पे? बोलते तीसरे माले पे, आपका नंबर दो, उस पे डालूंगा। तो भैया मोबाइल नहीं है, उस दिन बात हुआ था, जब के बाद देखा नहीं हम लोगों ने।